तर नमस्कार मित्रांनो, मी आत्ता मागच्या 2 दिवसामध्ये एक पोस्ट टाकली होती एका वासराची. तर ते वासरू कोणते म्हणून ओळखा म्हटलं तर त्या वासरानं हे बघा, त्या वासराच्या ना इथं नाकावरती माझा हात आहे ना, एक बारीक स्पॉट आहे. स्पॉट म्हणजे लय फेंटमध्ये, लय नाही रे, थोडंच फेंटमध्ये. आणि लक्ष दिलं तरच ओळख येते, नाही तर बाकी कुठंच नाही. वासराचं नाक आहे ना, हे बघा असं काळंभोर नाक आहे. आणि फक्त माझ्या बोटाच्या जागेवर इथं थांब ना थोडं, माझ्या बोटा जागी एक पांढरा टिक्का आहे, उगं नॉर्मल. तो पण जास्त लक्ष दिलं तरच ओळख येते, नाही तर पाठीमागे अशी कुठली खूणच नाही की त्याने ओळखू येईल म्हणून. तर ते वासरू होतं हे शुभश्री. तर अशी पाठीमागे कुठलीच खूण नव्हती, फक्त चेहऱ्यावरती. हे बघा, हे जे आहे ना, हे पांढरा डाग, तर हीच एक खूण आहे. शुभश्री थांब ना. हे बघा, तो आता मोठी झाली ना, तर तो डाग एकदम पांढरा झाला आणि मोठा आता ओळख येते. पण त्या फोनमध्ये जर लईच बारीक लक्ष दिलं तरच हा डाग ओळख येतो. आणि तो मी एकदा व्हिडिओत सांगितलं पण होतं की शुभश्रीला अगोदर एक फेंटमध्ये इथं डाग होता, नंतर तो लईच डार्क पांढरा झाला मोठा. तर बऱ्याच जणांनी 90% लोकांनी ओळखलं की ही शुभश्रीच आहे, तो फोटो शुभश्रीचाच आहे म्हणून. मग त्यानंतर शुभश्रीत लय बदल झाले. बघा, इथं पण थोडे केस पांढरे झालेत आणि इकडे छातीला पण हे बघा पांढरी झाली इकडून खालून. लहानपणी तसं नव्हतं, तिला इतकी पांढरी नव्हती. तिथं बेंबीच्या तिथं पण लहानपणी एवढी पांढरी नव्हती खालून, नंतर झाली. जसं की आता ही धनश्री आहे ना, तर ही पण तुम्हाला सांगतो, हे बघा इथं आता थोडी पांढरी, नंतर जास्त पांढरी होणार. इथं पण हे बघा, हे केस आहेत ना पांढरे, ही पांढरी होणार. इथं कांबळीला पण इथं पण जास्त पांढरी होणार मोठी झाल्यावर. आणि हिला पण कसं कुठे आहे तो चट्टा एक, हे बघा, हे लहानपणी कसं ना एकदम फेंटमध्ये होतं, ओळखू येत नव्हतं. पण आता एकदम पांढरे केस झाले तिथं. तर चला, बऱ्याच सबस्क्रायबरने ओळखलं की ती शुभश्री. मला तर वाटलं म्हणजे कोणाला ओळखू येतही नाही. मला वाटतं 2021च्या मेमधला फोटो असेल तो. तर त्यावेळेस शुभश्री आपण वरच्या शेडमध्ये बांधली होती लहान असताना, तर तेव्हाचा फोटो होता. आणि ते बघा, ती जी पिवळ्या कलरची टोपी आहे ना त्या बॅगला, तर ती 3 टनाची बॅग काल भरून झाली पूर्ण. नंतर मी व्हिडिओ दाखवलंच नाही, पण ती पूर्ण भरून झाली. भरपूर चारा आपला स्टोअर झाला आहे. आणखीन ते बघा, तिकडं काही चारा शिल्लक आहे अजून पण. बैलगाडी पण त्या शेतात सोडली, चारा अजून शिल्लक आहे. तर त्या चाऱ्याची कुट्टी करून पण बॅगमध्येच भरायची. म्हणजे तिसरी बॅग आपली 3 टनाची दुसरी, आणि अशी नॉर्मल इथलं तिसरी बॅग आज भरून होईल. आज नाही म्हणजे ती उद्याच भरायची. आज फक्त तो राहिलेला चारा कट करून वाळवायला ठेवायचा, मग उद्या चालते बॅग भरायची. हे बघा मित्रांनो, आज आहे ना ती काबरी गवळ्या जेवढी गँग शक्य नाही तर तेवढ्या गँगला इकडे चरायला बांधलं आहे. तिकडे गौरांग मेंटास पण चरायला बांधली. ते बघा, हरण्यापुढं मेंटास दिसते का कोपऱ्यात. मेंटासच्या थोडंच कडीला गंगा बांधली आहे. इथं वृंदा आहे, तिकडं तो गौरांग आहे. चिमण्याला पण इकडंच बांधले आज चरायला. शेतरिकाम झालं होतं ना, ऊन भरपूर आहे, पण तरी गुरांना बांधलं, कारण पाऊस आला तर परत चारा तर वेस्टच होईल. म्हणजे पप्पा म्हटले होते त्याच्यात मोकळे गुरं सोडायचे चरायला, पण तोपर्यंतच पाऊस आला तर पावसाचं तर काही नक्की नाही. त्याच्यामुळं म्हटलं आजच्या दिवस मी आहे तर घ्या बांधून. चला, घोड्याला पाणी पाजलं. भुईमुगाचे वेलं अगोदर उपटून ठेवले ते आईने त्यांनी, आणि पप्पांनी काय उपटिले, गाडी टाकले. आता गाडी चालवली घरी. हे वेलं घरी न्यायचे, मग ह्याच्या घरी शेंगा तोडायच्या. हा तांबडा बैल दोन्ही खांदे मस्त चालतो बरं का, आलिकोण पण आणि पलिकोण पण. तर कसा लेवलमध्ये चालतं छान. एवढ्या शेंगा आज तोडून होतील. बैलांना परत चरायला बांधले बरं का. सर्जाला बैलगाडीला बांधलं आणि गौरंगला आता सावलीत बांधले, म्हणजे तो सावलीत जाईल असं बांधलंय त्याला. वरून दिसतंय पण नाटकच नसते. गप ना पाणी खाली गेलं वाटतं राव. पाणी खाली गेलं राव. चला, लस लवकर उड्या आणल्या. चला, तर मी पण खाली जातो पाण्यात. मी त्याच्यावर पाणी असेल ना, ते त्या दगडाच्या वर, तर उडी मारतो पाण्यात. आता नाही, आता म्हणजे खाली लागत नाही बरं का, पण चान्स असतात खाली पायाला लागायचे. त्याच्यामुळं इतके खोल पण नको. जेव्हा त्या चदरीच्या वर पाणी असतं ना खरीपाच्या वर, मग त्यावेळेस मी उडी आणतो पाण्यात.
गुरांच्या परत एकदा जागा बदलल्या आहेत. सावलीतले गुरं उन्हात घेतलेत, गौरांची जागा बदलली. हा पण सावलीत होता उन्हात घेतलाय, गंगाला सावलीत उन्हात घेतलंय, सगळ्या खिल्लरीला पण इकडं आणले. वृंदाची जागा बदलली. आता फक्त 2 जरशा गाया हिरे आणि नंदिनीच घावाणीला आहे, बाकी सगळ्यांना इकडं आणलं आहे. आणि शुभश्री एक बरं का, शुभश्री एक तिच्या जागेवर आहे. तर काय होतं, ह्यांना वेस्ट नाही येत. आणि लाली काय झालं, लाली मोकळी सोडली होती पण ती तिकडं गोट्याकडेच खाती. तिला कसं मोरकी नाही ना, तर ती कंट्रोलच होत नाही, इकडं तिकडं पळते. तर ती तिकडं पळाली तर तिकडंच खाते. 1-2 दिवस मोकळी सुटली होती ना, म्हणजे मोकळी राहून दिली होती, तर ती तिकडं रस्त्यापाशी गवत खात होती. तर आता पण ती तिथंच खाती. तिला माहीतच नाही की ह्या गुरांना इकडं आणले म्हणून. तिला कळलं ना, ते खिल्लरीच्या घंटी इकडं वाजते, मग ती इकडे येईल ह्या गुरामध्ये. मग तोपर्यंत ती तिकडंच राहील. मित्रांनो, आपले गुरं आणखीन चरतातच खालच्या शेतात. आणि मी बैलगाडी घेऊन आलो होतो भुईमुगाच्या शेतात. तर बैलगाडीत भरलेत भुईमुगाचे वेलं. तर हे बघा, अशा शेंगा लागल्यात आपल्या भुईमुगाच्या वेला, बऱ्यापैकी चांगल्याच शेंगा. आपण फक्त जो हायब्रिड भुईमुग आहे ना, आत्याने बियाणं दिलं होतं, तर तेच आपण काढतोय. आपला गावरान भुईमुग आहे ना, पसऱ्या भुईमुग, तर त्याला आणखीन 2 महिने वेळ आहे. तर इथं पण 1-2 ढिगुरे काढून ठेवलेत. तर हे घेऊन जायचे ती. तर हे पण असे मी बैलगाडी टाकायचेत. आणि आता गौरांगलाच फुल कामाला धरले बरं का, म्हणजे तो कडबा व्हायला पण. मग आपण भुईमुगाची एक बैलगाडी नेली होती, गौरांगनीच नेली होती. आणि आता गौरांगला बैलगाडीचं काम आहे ना, तर रेग्युलर चालू करायचं बैलगाडीला. आणि मग आवताला हळूहळू शिकवायचंच त्याला, पण बैलगाडी तर रेग्युलर चालू. आवताला तसा तो चालतो, पण मी बरेच वेळेस आवताला पण हाणले त्याला. हा मित्रांनो, समोरचा हा आपला लाल नेपेर आहे ना, तर हा सुद्धा तोडला आहे मुरघास बनवण्यासाठी. एक आपण जास्तीची बॅग आणली मुरघास बनवण्यासाठी. हा बघा, इथे एक आणि पलीकडे एक बॅग. तर ह्या 2 बॅग तर भरून ठेवलेतच, शिवाय आपल्याला तिसरी पण एक बॅग भरून ठेवायची. भुईमुगाचे वेलं जी सकाळून गाडी आणली होती, तर त्याच्या शेंगा तोडून ठेवल्यात. आणि जी दुपारून गाडी आणली होती ना, तेव्हा ते गटुडे ना, तर ते भुईमुगाचे वेलं आता सध्या तसेच ठेवलेत. आणि आज सगळे वेळेवर लवकर काम आवरलेत बरं का. सगळ्या गुरांना वगैरे घाई गडबडीत आणलं. आणखीन वेळ आहे, आत्ताशी टाईम तुम्हाला सांगतो 7:28 झालेत, म्हणजे लय उशीर झाला आहे, पण उजेड आहे आणखीन. तर गुरांचे सगळे कामं झालेत. भाईयाने तिकडं दूध काढायला पण चालू केलं आहे. स्टॅलिनचं एक बकेट इथे शिल्लक ठेवलीच मोरीचं दूध काढायला. आणि सध्या तो काढतोय स्टॅलिनचं दूध. शांत उभा राहते स्टॅलिन दूध काढताना, काही करत नाही, काही नाही. आणि हे बघा, इथं जे तुम्हाला हिरवा बंडल दिसतो एक, म्हणजे मोठा ढिगुरा, तर ते आपलं कडबा आणून ठेवलं आहे, कडवळ, उद्या कुट्टी करण्यासाठी. कारण की एक मुरघासाची एक्स्ट्रा बॅग भरायची ना आपल्याला, तर एवढा कडबा आणि तेवढं नेपेर दोन्ही एक बॅग ॲडजस्ट होऊन जाईल. आता हिचं वजन किती तुम्हाला सांगतो, 7 किलो वजन आहे. आता हिला ठेवलं आहे ना आजीने, थांबावर बघू, बरोबर 7 किलो वजन आहे. ती धरती त्याला पलीकड कर, धरती ती बस तिथंच. आता बघा, 7 किलो 50 ग्रॅम वजन, लयच कमी वाढते. आपण आहे ना, ही श्रीजी आहे ना, तर हिला बाहेरचं काहीच चालू नाही. फक्त एकदा सर्दीचा ड्रॉप आणला होता आणि एक वेळेस तापीचा ड्रॉप आणला होता, तो पण घरीच. डॉक्टरकडं तर तिला नेलंच नाही आणि न्यायची तिला गरजच पडत नाही. आता काही लहान मुलं कसं लईच ओव्हर फॅटी असतात, तर तशी ओव्हर फॅटी पण नाही. कारण की लहान मुलांना कसं कुठलं गोळ्या औषध चालू असले ना, तर लहान मुलं ओव्हर फॅटी होतात. आणि काय तर गोळ्या औषधामुळे झोप पण लई घेतात. ही झोपती पण कमी आणि तब्येत जरा कमी ह्याची, पण छान आहे असेच. पण ॲक्टिव्ह लई ती सतत काही ना काही चालूच असतं तिचं, म्हणजे लई ॲक्टिव्ह आहे. आता आपण दुसरे पोरं बघतो ना, तर तब्येत जास्त असते बरं का, पण जरा धीमच असतात, झोपतात लई वेळ आणि जरा शांत असतात. तर तशी श्रीजी ना, तर ही भरपूर ॲक्टिव्ह आहे. श्रीजी, नंदिनी, चल नंदिनी, हे नंदिनी, हे नंदिनी, नंदिनी, चल नंदिनी, चल. बरोबर, सगळे धनश्रीच म्हणते तिला. आता बघा, तिला खेळण्याची काय घेणं नाही. तिला जे ह्याच्यात नवीन असेल ना, तेच पाहिजे असतं. आणि तिला खेळायला काय पाहिजे असतं माहिती का, ती कॅरेट पाहिजे असतं तिला खेळायला.
काय पण खातेच रे. ती मला सांगतो ती आज तो बॉल नवीन मीच नवीन बघितलाय, फक्त त्यालाच खेळती. बाकी ती त्या डॉलला तर कधीच खेळली नाही. ती डॉलचं तिला काही घेणं देणंच नाही. आणि हे पण ही खेळणं जेव्हा नवीन आणलं होतं ना त्यावेळेस त्याला 1-2 दिवसच खेळली, मग परत नाहीच. आता तो नवीन बॉलच आज नवीन आलाय. ती ह्या नवीन बॉलला सुद्धा खेळत नाही, फक्त 1-2 दिवसच खेळते, मग बाकी विसरून जाते. नंदिनी काय ग, ती आता म्हणजे धरून उभा पण राहते, स्वतः धरून उभा पण राहते. बस 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 थांब. लय ॲक्टिव्ह आहे लय ती. आणि आजी तिला दिवसभर सांभाळत राहते. आजीला तेवढंच काम आहे आता, फक्त तिला सांभाळायचं. पण लय परेशान करते ती आजीला, लय परेशान करते. थांब तिकडे टाकतो मी, जा तिकडं. ते पाय घसरायचं थैलीहून नाही तर गुडघे टिकून बरोबर आली असते. पाय वर घरी द्या. तिला माहिती आहे त्याच्या शेंगा आहेत. कशी झटती काय. आता परेशान झाली ती. नंदिनी काय झालं ग, घे शेंगा घे. हा यंग काय नंदिनी पडली. कटाळी. आता तिला अंगाचं माहीत झालंय. लय हट्टी लय ती, जिद्दी पण लई. आता पाठी धरली, आता तिला माहीत झालं मी वर जाऊ शकते आता बघा. तरी ती थकली लेवल झाली, प्रयत्न करून तो पाय वर करते. दातन धर पाठी, दातन पाठी धर. दातन धरायची पाठी.